ही फक्त एक गोष्ट नाही, तर ही खरी घडलेली घटना आहे. एक असं गाव होतं जिथे वर्षानुवर्ष पाणी नव्हतं आणि एक दिवस एक अनोळखी माणूस आला आणि सगळं काही बदलून गेलं. महाराष्ट्रामधील एक छोटंसं गाव डोंगराच्या पायथ्यामध्ये वसलेलं. पण त्या गावची एकच मोठी समस्या होती, ते म्हणजे पाणी. उन्हाळा आला की गावातील विहिरी कोरड्या पडायच्या. टँकरसाठी लोकांची भांडणं व्हायची. लोकांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, देवा, आम्हाला पाणी कधी मिळणार? त्या गावात दोन मित्र राहायचे, रोहित आणि समीर. दररोज ते 3 ते 4 किलोमीटर चालत जाऊन दुसऱ्या गावामधून पाणी आणायचे. एक दिवस तापमान खूप वाढलं होतं. रोहित अचानक म्हणाला, आपण किती दिवस असंच जगणार? समीर शांतपणे म्हणाला, स्वामी समर्थ आहेत ना, ते आपल्याला काहीतरी मदत करतील. त्या दिवशी दुपारच्या वेळी दोघंही झाडाखाली बसलेले होते आणि अचानक एक वृद्ध माणूस त्यांच्या समोर येतो. पांढरे कपडे, डोळ्यामध्ये एक विचित्र शांतता. तो माणूस हसत म्हणाला, तुम्हाला पाणी हवंय ना? दोघेही थोडे घाबरले. तो माणूस म्हणाला, जिथे तुम्ही उभे आहात तिथे खोदायला सुरू करा. रोहित तर हसूच लागला, इथे पाणी? अशक्य आहे. पण समीरच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्याने लगेचच खोदायला सुरुवात केली. 10 मिनिटे गेली, 20 मिनिटे गेली आणि अचानक जमिनीतून पाणी बाहेर यायला लागलं. दोघेही थक्क झाले. मागे वळून पाहतात तर तो माणूस त्यांना कुठेच दिसत नव्हता. त्या रात्री समीरला एक स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते आणि ते म्हणाले, मी तुझ्या सोबतच आहे, तू घाबरू नकोस. मित्रा, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. कधी ते माणसाच्या रूपात येतात तर कधी संकेत देतात. पण एक गोष्ट नक्की, विश्वास ठेवला तर चमत्कार हा होतोच. जर तुला वाटत असेल की स्वामी समर्थ तुझ्या सोबतच आहेत तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर कर, त्या व्यक्तीला आज आशेची गरज आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.